सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे। आज आपण गराडे येथील बेलसर, माळशिरस, दिवे, गराडे, नेरा, कोहविरे तसेच वीरभिवडी या गटातील जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत असून या ठिकाणी मतदारांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतोय। बघूया मतदार ज्या पद्धतीने आपल्याशी बोलतील त्या पद्धतीने येथील लोकांचा कल काय आहे, लोकांचं म्हणणं काय आहे ते समजून येईल। बघूया आपण लोकांच्या मनातील उमेदवार, लोकांच्या मनातील, मतदारांच्या मनातील पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आपण जाणून घेतोय। आपण काही नागरिक आहेत आपल्या बरोबर, आपण त्यांच्या बरोबर बोलतोय। चला बोलून घेऊ। आपल्या बरोबर या ठिकाणी दादा नमस्कार, काय नाव तुमचं? राजभाऊ जगदाळे। अच्छा, काय वाटतं तुम्हाला आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य निवडणूक होते आणि पुरंदर तालुक्यामध्ये वेगवेगळ्या पक्षांनी या ठिकाणी मोठी ताकद लावली, या वर्षी काय होऊ शकतं? कारण 9 वर्षांनी निवडणुका होत आहेत। आता सध्या तर भाजप आणि शिवसेना युतीची चर्चा चालू आहे। तरी बी आम्ही आता युती होऊ न हो, आज आम्ही शिवसेनेच्या वतीने सुप्रिया विशाल शेटरावडे यांचा फॉर्म भरायला चाललेलो आहे। आता तिकडे आमची युती झाली नाही झाली तरी आपली स्वबळावर लढायची तयारी आहे। आपल्या ज्या दुसऱ्या ज्या उमेदवार आहेत ज्योतिताई झेंडे यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? ज्योतिताई ना मी एकत्रच लढणार नाही, येथील निवडणूक ते बी येणार, दोन्ही सीट आमची निघणार 100%। ओके, तुम्हाला काय वाटतं ज्योतिताईंच्या बाबतीत आणि सुप्रियाताईंच्या बाबतीत? ज्योतिताई आणि सुप्रिया विशाल रावडे हे आज दोघांचे फॉर्म आज आम्ही भरतोय आणि हे दोघं बी निवडून येतील हे आम्ही विकासाच्या जीवावर सांगतोय। कारण त्यांनी भरपूर विकास या गणामध्ये किंवा तालुक्यामध्ये केलेला आहे बापूंच्या माध्यमातून, त्यामुळे 100% दोन्ही सीट निवडून येतील याची ग्वाही देतो। तुम्हाला काय वाटतं की विजय बापू शिवकरांचं काम कसं वाटतं तुम्हाला? 5 वर्षातला विकास चांगला आहे, त्यांचा विकास पुरुष म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि विशाल रावडेंच्या माध्यमातून गराडे गणात भरपूर विकास कामं झाले, त्यामुळे त्यांना विजयाची खात्री 100% आहे, त्यामुळे काही अडचण येणार नाही। दुसऱ्या ज्या जिल्हा परिषदच्या उमेदवार आहेत ज्योतिताई झेंडे यांच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? ज्योतिताईंचंही काम चांगलं आहे, त्यांनी बी एक टर्म जिल्हा परिषद मधनं चांगली कामं केल्यात। विजय बापू शिवतरांच्या माध्यमातून त्यांनी तळागाळातल्या सर्वसामान्य माणसांपर्यंत निधी पोहोचवलाय, त्यामुळे त्यांचा विजय हा पक्का आहे। ओके, धन्यवाद दादा। चला आपल्या बरोबर या ठिकाणी काही महिला भगिनी आहेत, काही या ठिकाणी गराडे गावच्या महिला भगिनी आहेत। आज पुढील हप्त्यामध्ये तुमच्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक होती, का वाटतं तुम्हाला तुमच्या येथील उमेदवार ज्या सुप्रिया रावडे असतील तसेच दुसऱ्या जिल्हा परिषदचं तुम्हाला काय वाटतं? हो, येतील निवडून। ज्योतिताईंचं काम आवडतं का तुम्हाला? हो, झेंड्यांचं काय तुम्हाला आवडतं, निवडून येतील निवडून। अच्छा, तुमचं काय मत आहे? हा, येतील निवडून। त्यामुळे दोन्ही शिवसेनेचे लागतील इथं? हो, लागतील। ओके, तुम्हाला काय वाटतं? हो, लागतील ना, दोन्ही पण लागतील। दोन्ही उमेदवार चांगले आहेत, कामं चांगली आहेत त्यांची। कामं चांगली आहेत, काय कामं केले? लाडक्या बहिणीचा हप्ता आला का? आला ना तो तर सगळ्यात पहिला आला। आमचे रस्ते सगळ्याची कामं केलेली आहेत त्यांनी। अच्छा, सुधारणा आहे गावात, त्यांच्या सुधारणा खूप आहे, त्याच्यामुळे त्या येतील, फिक्स मध्ये येतील। ज्योतिताई येतील, हो सुप्रियाताई येतील, हो, दोघी पण येणार। हो हो हो, ओके, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच।
आपल्या बरोबर या ठिकाणी गराडेचे ज्येष्ठ नागरिक आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका होत आहेत. काय वाटतं तुम्हाला? जी परिस्थिती तालुक्यामध्ये आहे, वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार आहेत, त्यामधनं तुम्हाला निवडून द्यायचे जे, कारण शेतकरी राजाचे प्रश्न पोहोचवण्यासाठी, शेतकरी राजाला मदत करण्यासाठी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ते सहकार्याचं जाळं तयार होत असं तुम्हाला काय वाटतं? आम्हाला झालं का वाटायचं काही कारण नाही, पण आम्हाला सगळे आता सध्या बीजेपी येणार म्हणजे सगळं आमच्याकडे. अच्छा, बीजेपी आणि शिवसेनेची पुरंदरमध्ये युती होती. हा आता कसं राहील वातावरण? झालं तर चांगलंच आहे की त्याला काय तर दोन्ही आहे त्याला काय तर. तुमच्या गावचे सुपुत्र गंगाराम दादा जगदाळे असतील, बाबाराजे दादा असतील, तसेच आमदार विजयबापू सावकर असतील, यांची युती झाल्यावर तुम्हाला काय वाटतं? तर काय वाटतं चांगलं आहे की काय तर वाटलं तरी काय तर त्याला पण बीजेपीच येणार. बीजेपी. ओके, धन्यवाद, थँक्यू.